नमस्कार. तुमचं पुन्हा एकदा आपलं इंग्लिश स्पीकिंगच्या आणि ग्रामरच्या सेशनमध्ये तुमचं स्वागत. मी अतुल सर आज तुम्हाला इंग्रजी ग्रामरची सुरुवात तुम्हाला कुठून करायची म्हणजे इथूनच करायचे. हे जे तुम्हाला सांगणार आहे हे तुम्ही तोंडपाठ करा. यांच्यावर डिटेल्समध्ये तुम्ही अभ्यास करा. म्हणजे तुमचं 10वी 12वी आणि स्पर्धा परीक्षा यांचं पूर्ण ग्रामर तुमचं लक्षात येऊन जाईल. जसे की बघा, पहिलं जे आहे काय तुमचं नाउन. नाउन म्हणजे काय असतं की नाम, म्हणजेच जे कुठली पण माहिती असेल नामाविषयी, मग ते कशात येणार तुमचं नाव. लक्षात घ्या, एकदम सोप्या भाषेत सांगितलं. जसं की माझं नाव अतुल आहे की नाही, बरोबर. पर्वताचं नाव येईल, प्राण्यांचं नाव येईल, नद्यांचं नाव येईल, जे काय नाव असेल ते तुमचं नाउन मध्ये येणार. त्याच्यानंतर आहे काय प्रोनाउन, म्हणजे ह्यांच्या ऐवजी जे वापरले जाणारे शब्द आहेत त्यांना काय म्हणणार ना तुम्ही सर्वनाम. म्हणजे जसे की तुमचं आय, वी, यू, ही, शी, इट, नेम. नंतर अजून WH, त्याच्यामध्ये पण तुमचे बरेच प्रकार आहेत. WH मध्ये व्हॉट, वेअर हे पण तुमचे सर्वनाम मध्येच येतात. नंतर त्याच्यानंतर तुमचं अजून धिस, दॅट हे पण तुमचे प्रोनाउन मध्ये येतात. ओके, बघा त्यासाठी तुमचं प्रोनाउनचं डिटेल्स मध्ये अभ्यास असणं गरजेचं आहे. कुठं काय वापरायचं, कशानंतर क्रियापदाचं पहिलं रूप नाही. म्हणजे जर एखादा तुम्ही जर करता घेतला, सपोज एक्झाम्पल एव्हरीबडी, ह्याच्यानंतर तुम्हाला सहाय्यकारी क्रियापद कुठलं घ्यायचंय, मग ते एकवचनी घ्यायचंय का अनेक वचनी घ्यायचंय, हे तुमचं त्यातनं कन्सेप्ट क्लिअर होऊन जाईल. ओके, बघा हे झालं सर्वनाम. सर्वनामची डिटेल्स मध्ये स्टडी करा, मग तुमच्या लक्षात येऊन जाईल की त्याचा उपयोग काय. बेसिक कन्सेप्ट आहे. नंतर आहे ऍडजेक्टिव्ह. ऍडजेक्टिव्ह म्हणजे काय, विशेषण. ओके, विशेषण म्हणजे काय की नामाविषयी किंवा क्रियापदाविषयी जे काय विशेष माहिती सांगितली जाते त्याला काय म्हणतात तुम्ही ऍडजेक्टिव्ह. म्हणजे शक्यतो हे नामाविषयीच माहिती सांगितली जाते, बरोबर. नंतर आहे ऍडवर्ब. ऍडवर्ब म्हणजे काय, क्रियाविशेषण. सेम त्याचं नामाविषयी माहिती अधिक किंवा जास्त सांगणार, त्यासाठी ऍडवर्ब्स वापरले जातात. आता ह्याच्यापेक्षा सगळ्यात महत्वाचं बघा, वर्ब म्हणजे काय, क्रियापद. क्रियापद म्हणजे काय असतं की तुमची वाक्यरचना त्यांच्याशिवाय कम्प्लीट होतच नाही. मग ते इंग्रजीचे असेल किंवा मराठीचे असेल. बघा क्रियापद म्हणजे काय असतं की जसं बघा तुम्हाला फॉर एक्झाम्पल सांगतो, मी मराठीत आधी समजून घ्या. मी जातो, बघा 2 वाक्य देतो अजून. मी गेलो, नंतर काय आहे मी जाणार. आणि इंग्लिशमध्ये पण सांगतो, आय गो, आय वेंट, आय विल गो. बघा आता ह्याच्यात गडबड काय असते आपली, जातो 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 हा काय तुमचे तिन्ही काय मराठीतले वर्ब आहेत, आणि गो, वेंट आणि गो हे तुमचे इंग्रजीतले वर्ब आहेत. बघा तुम्ही जर असं केलं मी मी मी, हे वाक्य तुमचं काय दर्शवणार आहे, काहीच नाही, इनकम्प्लीट आहे. आता इथं मी आय काढलं, इथं वेंट काढला आणि इथलं गो काढलं. आय आय आणि आय विल काय दर्शवणार आहे, काहीच नाही. त्याच्यासाठी विदाऊट वर्ब तुमचं वाक्य कुठलंच कम्प्लीट होणार नाही. त्यासाठी तुम्हाला वर्बचे पाठ असणं गरजेचे आहे. त्याच्यानंतर आहे काय तुमचं प्रिपोजिशन्स. प्रिपोजिशन्स म्हणजे काय, शब्दयोगी अव्यय. काय शब्दयोगी शब्दयोगी अव्यय म्हणजे हे काय करतात, जे की तुम्ही आता एक वाक्यरचना बनवून, जसे की बघा आय गो विलेज, ह्याला जे जोडले म्हणजे हे एक शब्दाची जाते, ही एक शब्दाची जात आहे, हे की. मग ह्याला जोडले कशाने, प्रिपोजिशनने. म्हणजेच आय गो टू विलेज हे काय झालं तुमचं प्रिपोजिशन, म्हणजे शब्दांना जोडणारे शब्द म्हणजेच काय शब्दयोगी अव्यय. तसंच वाक्यांना जोडणारे म्हणजे काय असते की तुमचे उभयनामी अव्यय. आता ही एक वाक्यरचना आहे, अजून एक वाक्यरचना आहे. त्याच्यानंतर बघा आपण अँड ही वेंट बाय बस. हे अँड जे आहे हे काय तुमचं कंजक्शन मध्ये येतं, राईट. आता इंटरजेक्शन म्हणजे काय, उभयनवी म्हणजे काय बघा, हे तुम्हाला समजून घेणं गरजेचं आहे की 2 वाक्य जोडणारे. प्रिपोजिशन म्हणजे काय, 2 शब्द जोडणारे, कन्फ्युजन करून घेऊ नका.
इंटरजेक्शन म्हणजे काय? केवळ प्रयोगी अव्यय. ह्याच्यामध्ये ह्यातले जे शब्द असतात त्यात तुमच्या भावना, वेदना किंवा दुःख, तुमचा आनंद त्यातच दर्शवला जातो. असे शब्द ते म्हणजे नेहमी एकतर तुम्हाला ओ, वाव, ब्रावो, हुर्रे हे जे शब्द आहेत हे तुमच्या कशात येतात? इंटरजेक्शन मध्ये येतात. तो छोटासा पार्ट आहे पण महत्वाचा आहे, दुर्लक्ष करू नका. वर्ब, नाउन, प्रोनाउन आणि कंजक्शन आणि प्रिपोजिशन ह्याच्यावर जास्त भर द्या आणि त्याच्यासोबत ह्यांच्यावरही द्या. ओके, म्हणजेच तुमचं एकंदरीत ग्रामर तुमचं इथनं क्लिअर होऊन जाईल. ह्याच्यामध्ये काही शंका असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा.